नमस्ते, ग्रेट रेंज मॉर्निंग. माय सेल्फ ज्योती पातकर, रांजणगाव येथून बिलॉंग करते. मी आलेले आहे सुपा या ठिकाणी. तर आपण ह्या मॅडमला अमृत ज्यूस दिलं होतं. त्यांना काय त्रास होता आणि त्यांना काय रिझल्ट आला आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकू. नमस्ते मॅडम, तुमचं नाव सांगा. सुनीता सदाम गोळी. म्हणजे ना हात पाय मुंग्या यायच्या, तर पायी दुखायचं, चालायला लागल्यावर आग व्हायची, पायाची जास्त चालत नव्हते, मी घरातच थांबायची. आता भरपूर लांब पण जाते, चालते मी. आणि झोपलं ना असं उठल्यावर उठावं नव्हतं वाटत. आता पटकन उठता येतं. आणि औषध खाल्लं ना तर हे दवाखान्याचे औषध खाल्ले तर पोट दुखायचं. तसं या औषधाने काय नाही आलं. माझ्या 5 बाटल्या झाल्या औषधाच्या. मला भरपूर फरक पडला. आणि चहाला तुम्ही? हा, चहा बंद केला पूर्ण. मला खूप चहा लागायचा. आता पूर्ण चहा पेतच नाही. म्हणजे असं ध्यान पण लावायचे. आता औषध केलं ना त्या आठवण पण नाही होत. त्याच्यामुळं मग मळमळ नाही होत औषधला चहा नाही केल्यावर. बघा मित्रांनो, ह्या मॅडमला 2.5 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं. तर त्यांना त्या घरातून उठू पण शकत नव्हता, एवढा त्यांना त्रास होता. हातापायाला मुंग्या यायच्या, गुडघे दुखत होते. पण आपल्या अमृत ज्यूसने एवढा छान रिझल्ट आला त्यांना 100% की ते आता उठून आहे ना 2 ते 3 किलोमीटर चालू शकतात. येस. मग मॅडम, तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? तुम्ही पण औषध घ्याये आणि जर दवाखान्यात म्हणून हे औषध घ्या, चांगले औषध. आपण कसं काय सगळं भाज्या खाऊ शकत नाही ना, त्याच्यामुळं ह्याच्यात सगळं औषध येतं. त्याच्यामुळे चांगला फरक पडतो. ओके, थँक्यू.